आज मी खूप खुश आहे, कारण WHOने TB हा रोग इरॅडिकेट झाल्याचं सांगितलं. संपूर्ण जग या आनंदामध्ये आहे. एवढ्या वर्षानंतर सर्व आरोग्य कर्मचारी, वैज्ञानिक यांच्या अपार कष्टामधून आज हे दिवस पाहायला मिळत आहेत आपल्याला. आणि माझ्यासाठी तर हा एक सुवर्ण क्षण आहे, कारण जेव्हा मला MDR TB झाला होता आणि तब्बल 2 ते 2.5 वर्ष औषध घेतल्यावर माझा हा आजार बरा झाला. त्यात सर्व डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, माझे पालक, मित्रमैत्रिणी या सर्वांचा मोलाचा वाटा होता. हे 2.5 वर्ष मी कसे काढले हे माझे मलाच माहिती. सुरुवातीला वजन कमी होत गेले, सतत खोकला, अशक्तपणा आणि भूक कमी झाली. काल TBचे सगळे रुग्ण बरे होताना आपल्याला दिसत आहे. आणि मला दवाखान्यात तपासणी केल्यानंतर कळालं की TB झालेला आहे. त्यात परत 2 ते 3 महिने मी रुग्णालयात भरती होते. आणि TBचा कोर्स करताना झालेल्या साईड इफेक्ट आणि मला वाटत नव्हतं की आजारातून मी बरी होईल. पण डॉक्टरांच्या दिवसरात्र मेहनतीमुळे मी पूर्णपणे बरी झाली. आणि यातून बाहेर आल्यावर मला जणू काही नवीन जन्मच मिळाला असं म्हणायला अजिबात हरकत नाही. तुम्हाला मी सांगते, जेव्हा सुरुवातीला मला TB झाला होता तेव्हा उत्सुकतेपोटी मी गुगलवर TBबद्दलची माहिती बघायला लागले. त्यामधून मला बऱ्याच नवीन गोष्टी कळत गेल्या. या आजाराबद्दल कळत गेलं की हा आजार तसा फार जुना आहे, पण आत्ता इतक्या वर्षानंतर या आजारावरती आळा बसवण्यासाठी बऱ्याच वैज्ञानिकांची, डॉक्टर्सची मेहनत दिसून यायला लागली. मला देखील TB झाल्यावर माझ्या घरच्यांना याचा काही त्रास होऊ नये म्हणून त्यांनासुद्धा TBची प्रतिबंधात्मक गोळ्या चालू करण्यात आल्या होत्या. त्यावेळेला मला कळत नव्हतं की अरे यांना तर TB नाही आहे, मग यांना कशाला द्यायचे आहेत गोळ्या, तेही 6 महिन्यांसाठी. पण डॉक्टरांनी आणि TBचे औषध देणाऱ्या त्यांनी माझी खूप चांगली समजूत घालून आणि या गोळ्यांचे महत्त्व मला आणि माझ्या कुटुंबाला पटवून दिले. त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभारी आहे. आणि आता मला असं वाटत आहे की मी काय, हे सगळं जग असे TB मुक्त होत आहे. अरे देवा, हे काय, हे सर्व मी स्वप्न बघत होते? मला तर वाटलं की खरंच हे जग TB मुक्त झालं आहे की काय. मला वाटलं आता मला आणि माझ्यासारख्या सर्व TB रुग्णांना कधीच या गोळ्या घ्याव्या नाही लागणार. पण अजून हे स्वप्न अजून थोडं दूर राहिलं आहे वाटतं. आणि शेवटी 2 ते 2.5 वर्ष औषध घेतल्यावर माझे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत सगळे. मी आता फायनली TB मुक्त झाले आहे. अभियान है 9 दिसंबर 2022 में शुरुआत किया था PM नरेंद्र मोदी ने, और ये इसका जो निर्मूलन का जो कार्यक्रम है 2025 तक जो मार्च आ रहा है वर्ल्ड TB डे के दिन इसका समापन किया जाएगा. और इसका मुख्य उद्देश्य है कि पेशेंट का पूरा 100% ट्रीटमेंट कंप्लीट करना, क्यूरेबल करना, और निश्चय पोषक मित्र के द्वारा उनको पोषण योजना का लाभ देना. और इसी के साथ साथ में पेशेंट को जो DBT भी देते हैं, जो कि पहले नवंबर से अब चालू हुआ है. पेशेंट को पर मंथ 1000 रुपये स्टार्ट हुआ है. मतलब 6 महीना में पेशेंट ट्रीटमेंट लेता है तो उसे टोटल 6000 रुपये मिलते हैं. इसी के साथ में प्लस पॉइंट ये भी हुआ है कि MDR पेशेंट मल्टी ड्रग रजिस्ट्रेशन जो पेशेंट हम चालू कर रहे हैं, 18 महीने का ट्रीटमेंट जो है उनको भी 18,000 का हम पोषण योजना के तहत दे रहे हैं. हमने इस योजना के अंतर्गत बहुत सारे NGO को भी इन्वॉल्व किया है एज ए निश्चय मित्र करके.
केम अर्बन हेल्थ सेंटर के तरफ से भी हमारे यहाँ के डॉक्टर्स ने इस सहयोग को और भी और ज़्यादा आगे बढ़ाया है, इन्वॉल्व होकर। और इसके साथ मैं बताऊँगी कि जो अभी टीबी का जो दौर है, यदि पहले की तुलना में ये अभी काफ़ी अच्छा है। जैसे कि पेशेंट को डेली मेडिसिन ले जानी पड़ती थी, लेकिन इससे क्या होता था, फैमिली का भी नुकसान होता था, उनके जॉब वगैरह का भी नुकसान होता था। लेकिन अब पेशेंट को 28 दिन मेडिसिन देने की वजह से उन्हें बार बार हॉस्पिटल के धक्के नहीं खाने पड़ते हैं। ये हुआ। उसके बाद 2 महीने के बाद पेशेंट को फॉलोअप करने के लिए आना होता है। आईपीओसीटी इंटेंसिव फेज होता है जिसे हम बोलते हैं। फॉलोअप होने के बाद पेशेंट का अगर रिपोर्ट अच्छा आता है तो उसे हम कंटिन्यू फेज पे करते हैं। कंटिन्यू फेज जो होता है वो 4 महीने का होता है। 4 महीने के कंप्लीट होने से 2 से 4 दिन पहले पेशेंट का स्पूटम एक्सरे हम करते हैं। एक्सरे करने के बाद अगर पेशेंट का रिपोर्ट नॉर्मल आया तो क्लिनिकल डॉक्टर के कहने के बाद ही दवाई पेशेंट की बंद की जाती है। इसके अलावा अगर पेशेंट को स्पाइन टीबी है, अदर मतलब अपने गांठ पर टीबी है, तो यहाँ पे हम लोगों ने बहुत सारे एनजीओ को टाई अप किया हुआ है। वो एनजीओ ने पेशेंट को अडॉप्ट किया है। जैसे कि पेशेंट की नवनिर्माण समाज विकास जो केंद्र है वो पेशेंट को खिचड़ी वगैरह का पैकेट देती है। MLSM जो है वो पेशेंट को प्रोटीन पाउडर्स प्रोवाइड कर रही है जिसकी BMI वगैरह कम है उनको। और इसी के साथ में एक और एनजीओ महानगर लोकहित करके चालू किया है, जिन्होंने पेशेंट को अंडा, दूध और कुछ है प्रोटीन का उन्होंने चालू किया है, जो कि पेशेंट को 100 पेशेंट को उन्होंने अडॉप्ट किया है। इस तरह से हम पेशेंट का आगे जाके भी उनकी पोषण व्यवस्था में भागीदार रहेंगे और अच्छे से हम ट्रीटमेंट कंप्लीट कर सकते हैं। टीबी अथवा क्षयरोग हा एक संक्रमक आजार आहे. टीबी हा आजार मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नामक बॅक्टेरियातून होतो. टीबीचा परिणाम सगळ्या अवयवांवर होतो, पण जास्त परिणाम जास्त समस्या प्रोत्साहनात असते. टीबी हा आजार कसलाही असू दे, पण त्यावर आज उपचार उपलब्ध आहे. टीबीचे गोळ्या खाताना रुग्णांनी लक्षात ठेवावे की त्याच्यामध्ये अंतर देऊ नये. त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, स्वतःची स्वच्छता ठेवावी आणि स्वतःचा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगलं पौष्टिक जेवण खाल्लं पाहिजे. ही सगळ्या माहिती आपण जास्त जनजागृती करावी हे आपलं कर्तव्य आहे. केंद्र सरकारने 2025 साली भारताला टीबी मुक्त करायचं आहे असं लक्ष ठेवलेलं आहे आणि जे क्षयरोग बाधित आहे त्यांच्या चांगल्यासाठी शोध प्रतिक्रियाही खूप वेगाने धावलेली आहे. ह्या सगळ्या प्रयत्नांनी मला आशा आहे की बदल नक्की होणार आणि जसं आपण बोलतो बोगद्याच्या शेवटला प्रकाश आहे, तसंच क्षयरोगच्या साथीचा सामना करण्यासाठी काम करत असलेल्या प्रत्येकाकडून प्रकाश येत आहे आणि असंच आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केल्यावर या क्षयरोग नामक अंधारावर प्रकाश टाकू शकतो आणि आपला देश स्वस्थ, निरोगी आणि क्षयरोगमुक्त बनवू शकतो. थँक्यू.